आमदार खासदारांच्या नावावर फक्त त्यांच्या पगाराचे पैसे असले तरच त्यांना मंत्रिपद दिलं जाईल, असं जर नवीन नियम केला तर भारतात कोणीच मंत्री होणार नाही. तसं 100 मीटरपेक्षा जास्त हाईट असलेले पर्वत किंवा टेकड्या हेच अरावली पर्वतरांग मानली जाईल, असं सुप्रीम कोर्टाने सरकारच्या सांगण्यावरून निर्णय दिलाय. त्यामुळे असं म्हणतात की 90% अरावली पर्वतरांग ही संपुष्टात येईल. गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि हरियाणा या 4 राज्यात पसरलेली अरावली पर्वतरांग आपल्या सह्याद्रीपेक्षा खूप जुनी आहे. जवळपास 200 करोड वर्षांपासून ही पर्वतरांग प्राण्यांसाठी, पशूंसाठी व आपल्या माणसांसाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. पण 1975 ते 2019 या टाईम पिरियडमध्ये अरावली पर्वतरांगेतील तब्बल 7.6% हिस्सा हा मायनिंग आणि अदर ह्युमन ॲक्टिव्हिटीजसाठी संपवला गेला आहे व हे मायनिंगचे काम वाढतच चालले होते. म्हणून मे 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाला वाटलं की वेगवेगळ्या राज्यांमध्ये या अरावली पर्वतरांगेसाठी वेगवेगळे नियम ठेवून चालणार नाही, कारण यामुळे मायनिंगचे काम अजूनच वाढत चालले होते. म्हणून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सांगितले की ही अरावली पर्वतरांग कुठून सुरू होते, कुठे संपते, कशी आहे याची संपूर्ण डेफिनेशन द्या. आणि यासाठी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज या मंत्रालयासोबत एक कमिटीसुद्धा बनवली. आता या कमिटीने कसा अभ्यास केला माहीत नाही, पण त्यांनी कोर्टात सांगितलं की 100 मीटरपेक्षा जास्त हाईट असणाऱ्या टेकड्या किंवा पर्वत हे अरावली पर्वतरांगेचा हिस्सा मानला जाईल. आता हे स्टेटमेंट देताना त्यांनी कोर्टासमोर डेटा मांडला नाही की या 100 मीटरच्या क्रायटेरियामुळे अरावली पर्वतरांगेतील इतक्या टेकड्या किंवा इतके टक्के ही पर्वतरांग संरक्षित होईल. आणि कोर्टाने सुद्धा त्यांना विचारलं नाही. पण जेव्हा लोकांनी आंदोलनं केली तेव्हा कळलं की या अरावली पर्वतरांगेतील 90% हिस्सा म्हणजे 90% टेकड्या किंवा पर्वत हे 100 मीटरपेक्षा कमी हाईटचे आहेत. म्हणजे जे मायनिंगचे काम जे थोड्या फार प्रमाणावर चालू होते ते आता सगळीकडेच म्हणजे त्या अरावली पर्वतरांगेत सगळीकडेच चालू होऊन त्याला संपवून टाकतील आणि तिथे राहणाऱ्या पशुपक्ष्यांना, प्राण्यांना सुद्धा. पण हे होण्याआधी सुदैवाने जनतेला जाग आली आणि मोठ्या प्रमाणात आंदोलनं उभा झाले, जसं आपल्या तपोवनासाठी झाले होते. पण तरीही सरकारने अजून निर्णय मागे घेतलेला नाहीये. उलट सरकार आम्ही घेतलेला निर्णय कसा योग्य आहे किंवा 98% जमीन ही संरक्षित केली जाईल, अरावली पर्वतरांग संरक्षित केली जाईल व फक्त 2% ही मायनिंगसाठी वापरली जाईल हे पटवून देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने स्वतः सो मोटो कॉग्निजन्स घेतलाय व या पर्वतरांगांना परत रिडिफाईन करायचे ठरवले आहे. आता तिथे काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे असेल. तुम्हाला काय वाटतं, सरकारने ही अरावली पर्वतरांग वाचवण्यासाठी निर्णय घेतला असेल की मायनिंगचे काम वाढवण्यासाठी? हे मला कॉमेंट्समध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला इंस्टाग्रामवर फॉलोसुद्धा नक्की करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.